कधी कधी मला हा प्रश्न पडतो, ज्यांचं नवीन नवीन लग्न झालंय ते रात्री 1 वाजता काय करत असतील। एक बात हमेशा याद रखना, कमर के नीचे कभी उमर नहीं होती। तुझ्याची दिवाणी आहे ना, तो माझा एक्स होता। थोडंफार शिव्या द्यायला पण शिका, कारण सगळ्याच लोकांना चांगली भाषा समजत नसती। शरीराची भूक तर मुलींना पण असती, नाही तर मुलांची काय हिंमत तिला हॉटेलच्या रूम पर्यंत घेऊन जायची, बरोबर ना? नाती टिकवायचे असतील तर त्यांना जीव लावायला लागतो, आणि तीच नाते गरजेपेक्षा जास्त फायदा घ्यायला लागली तर त्यांना घोडा लावायला लागतो। खुद को बहुत बड़ा गैंगस्टर मत समझ छोटे, क्योंकि तुझ जैसे गैंगस्टर को हमने बीच चौराहे पर भागते हुए देखा है। किस करताना सगळ्यात जास्त त्रास हाताला होतो, खोटं वाटत असेल तर 1 किलो खोबरं किसून बघा। मी काय म्हणते, ते लग्नाच्या पहिल्या रात्री दुधाचा ग्लास घेऊन जाणं गरजेचं आहे का? ओळखीची बॉटल घेऊन गेलं तर नाही चालणार का? कुणी आपल्याला सोडून गेलं म्हणून जास्त टेन्शन नाही घ्यायचं, डोळे बंद करायचे आणि म्हणायचं भोकात गेले सगळे, आपल्याला काय करायचंय। या धोका देणाऱ्या पोरींच्या दुनियेत पोरांनो, तुम्ही फक्त आंटी लोकांवरच विश्वास ठेवू शकता। तू बाहेरच्या भैया भुय्या मारून स्वतःला समजत असशील लय मोठा भाई, पण लवड्या माझ्यापर्यंत येऊन दाखव, मगच मी तुला समजते खरा खरा भाई। मला उडवाउडवीच्या गोष्टी करते का तू, काय तोंडे? हत्यार बघितलं का हत्यार, मग अख्खं घरदार सोडून टाकी। तसं तर माझं कोणासोबतच वाकडं नाहीये, आणि ज्याच्या सोबत वाकडे ना तो माझं थट्ट पण वाकडं नाही करू शकत। आजकालच्या पोरी धोका देतात आणि आंटी लोक मोका देतात। दीदी करत होती एका वेळी 4 जणांना डेट। दीदीचा बॉयफ्रेंड कसा म्हणतो, तू फक्त मला रंगे हात भेट। अरे दादा, ती कशी भेटणार तुला रंगे हात? कारण दीदीचा रूलच आहे, आवडलं की घे डायरेक्ट हात। पोरांनो, लव्ह मॅरेज करण्याचा एक फायदा पण असतो, लग्नाच्या पहिल्या रात्री लाजण्यात अजिबात वेळ नाही जात। ऐक ना, तुझं किती प्रेम आहे माझ्यावर? लई आहे। नीट सांग ना किती आहे? अगं लई आहे, लय म्हणजे किती आहे? खूप जास्त आहे। कसं? आता काय झोपू का तुझ्यासोबत? उठता बसता स्नॅप टाकणाऱ्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्री स्नॅप टाकायला विसरू नका। मेल्याशिवाय स्वर्ग नाही आणि केल्याशिवाय पोरग नाही, लग्न हो। भुकणाऱ्या कुत्र्यांना शांत कोण करणार, आणि जर मी सुधारले तर कांड कोण करणार? तिने त्याला सांगितलं होतं, धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना। आमचा येडचा असा हळूहळू गेला, आज तिचं लग्न झालं आणि तिला 2 पोरं आहेत। पोरगी 4 चौघात उठून दिसणारी असावी, 4 चौघांचा उठवणारी नसावी। एक तर मी दारू पित नाही, पिले तर पिते एकच क्वार्टर, मग काय जिकडे जाईन तिकडे मॅटर। हम गरीब तुम अमीर, हम झोपडी वाले और तुम भोसडी वाले, हा मेरी। प्रत्येक मुलाच्या आईचं स्वप्न असतं की आपल्या पोराला चांगली बायको मिळावी। आता मग तुम्ही सांगा, मी कोणते कोणते आईचे स्वप्न पूर्ण करू? प्रेम करायचं असेल तर निरमा पावडर वालीवर करा, क्योंकि पहिले इस्तेमाल करो और फिर विश्वास करो। आधीच्या काळात एका राजाला 10 राण्या असायच्या, आणि आताच्या काळात एका राणीच्या माग 10 राजा आहे। काळ बदलतो शेठ। दीदी घरात शिव्या खाऊन भांडे घासती आणि स्वतःला ऍटिट्यूड क्वीन समजते। अगं दीदी, घरी जा घरी। जिथं तुमची थांबायला पण फाटती ना, तिथं चांगल्यांची फाडून बसते। आजकालच्या पुरी गाडीवर फंटाला असं चिटकून बसते जसं काय झाडाला वटवागुळ चिटकले। पोरांचं कसं असतं, 4 शिव्या घाला पण मलाच भाई म्हणा। पोरींना किती जरी चॉकलेट आवडत असेल तरी त्यांना लग्न गायच्या पळणाऱ्या पोरासोबतच करायला लागतं। शिकाल तरच टिकाल, नाहीतर पुणे स्टेशनला बरमोडे विकाल, घ्या 100ला 2, 100ला 2। आजकालचे पोरं नाकातून मेकूड काढून असं गोल गोल फिरवते जसं काय त्याचा लाडूच करून खाणार। ज्या दिवशी माझं नाव चालणार ना, त्या दिवशी तूच काय तुझा बाप पण जळणार, शब्द आहे आपला। शाळेतील सर्वात फेमस डायलॉग, मॅडम हलवतोय बेंच हो। माझ्या आयुष्यात आहेत ना थोडेसे मॅटर चालू आहेत, एकदा हे मॅटर संपू द्या, मग येते बघा परत तुमच्या शटर खाली घ्यायला। आधीच कॉपी करून मोठी झाली ती चोरटे, आणि स्वतःला लय मोठी रील स्टार समजती का भुरटे? तुम्हाला असेल तुमच्या प्रसिद्धीवर माझी, ते लोक आमच्या बदनामीचे चाहते। पोरांनी पोरी फिरवल्या की ते हिरो झाले, आणि एखादी पोरगी पोरासोबत फिरली की ती फालतू झाली। अरे कुत्र्यांनो, आधी तुमचे विचार बदला मग देश बदलेल। कुछ लोग मेरे नाम को मिटाना चाहते, शायद बहुत नादान है वो लोग, गहरे समुद्र का पानी सुकाना चाहते। काय काय पोरी इन्स्टाच्या बायाला टाकतात चॉकलेट लवर, आणि लफडं विमल खाणाऱ्या सोबत करतात। असं कसं चालेल दीदी?